2 दिवस झाले आहे जरा आणि मला ना एकदम छान शांत शांत एकदम रिलॅक्स वाटत आहे. तर आता माझ्या या रिलॅक्स वाटण्याचं कारण काय आहे? तर ना जरा 2 दिवसापूर्वी नवऱ्यासोबत थोडं बिनसलं होतं. तिथनं थोडी आमची शाब्दिक वादविवाद झाला आणि मग तिथनं आमचं बोलणं जरा बंद आहे 2 दिवसापासून. आणि ते बोलणं बंद असल्यामुळे ना मला एकदम छान रिलॅक्स वाटतंय. कारण डोक्याला जे ताण देणारे म्हणजे ज्या ताण देणाऱ्या गोष्टी होत्या ना, भाजी अशीच झाली, हे असंच केलं, ते तसंच केलं, ह्या भाजीमध्ये हे टाकलंच नाही तू, ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ज्या म्हणजे त्या वादाचं कारण बनत होत्या, त्या गोष्टीच आता बंद झाल्या 2 दिवसापासून आणि म्हणून मला छान शांत वाटतंय. तर असं तुमच्यासोबत होते का? जसं मला शांत वाटतंय तसं तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी होते का किंवा तुमच्यासोबत असं होते का? तर ना, जसं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नात्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. तसंच ना, कधी कधी त्या नात्याला थोडा वेळ देणं, त्यामध्ये थोडी स्पेस ठेवणं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढा संवाद गरजेचा आहे ना, तेवढंच ना थोड्या वेळासाठी, खूप खूप काळासाठी नाही, अगदी थोड्या म्हणजे चला 2-4 दिवस 4-5 दिवसासाठी ठीक आहे. पण तेवढ्या वेळपर्यंत त्या नात्यामध्ये जरा मौन व्रत असलं ना तर चांगलं राहते. कारण तेवढंच आपलं डोकं शांत राहते. जर सतत तेच ते जर होत असेल त्या नात्यामध्ये, जर रोज वाद होत असतील, तर मग ते आपलं डोकं सुद्धा ना जरा काम करणं बंद करतं आणि सतत सतत त्या गोष्टीने आपली खूप चिडचिड होत असते आणि मग त्या चिडचिडीचा परिणाम पूर्ण घरावर होतो. तर कधी कधी अशी स्पेस नात्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते असायलाही पाहिजे. आणि खरं सांगायचं ना, नवरा बायकोच्या नात्यामध्ये वादाला काहीच कारण लागत नाही, काहीच कारण लागत नाही. ते कशावरूनही भांडू शकतात. त्यांना कुठलाही विषय वाद घालायला चालतो. ते कशावरही वादविवाद घालू शकतात. मी तर म्हणते जगामध्ये नवरा बायको जेवढे वादविवाद करतात तेवढं दुसरं कोणीच करत नसेल आणि हे शाश्वत सत्य आहे. आता जर पेपरमध्ये एखादी घटना आली असेल आणि आपण छान नॉर्मल, एकदम नॉर्मल मस्तपैकी चहा पिताय बसलेला आहे दोघं जण आणि ती घटना वाचली, सांगितलं, त्याच्यावर एकाने आपलं मत मांडलं, दुसऱ्याचं मत जरा वेगळं असेल, त्यापेक्षा दुसऱ्याने आपलं मत मांडलं आणि ते त्या दोघांपैकी एकाला पटलं नाही, तर ते हळूहळू त्यावर मतमतांतर सुरू होऊन वाद, त्या मतमतांतराचं म्हणजे रूपांतर कधी वादात होते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणजे गोष्ट तर तिसऱ्याच व्यक्तीची असते, पण त्या गोष्टीवरून हे दोघं चांगले भांडू शकतात, हे दोघं चांगले वाद घालू शकतात. म्हणून त्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना म्हणजे वाद निर्माण व्हायला काहीच म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांना चालू शकते, ते कुठल्याही याच्यावर भांडू शकतात. आणि लग्नाच्या एका टप्प्यानंतर म्हणा किंवा लग्नाच्या काही वर्षानंतर ही गोष्ट होते, हे असं घडते. असं माझ्याच नाही तर असं तुमच्यापैकी सुद्धा बरेच जणांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडत असेल. तर ना, थोडं म्हणजे मौन राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. जसा संवाद गरजेचा आहे तसंच मौन राहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण त्यावेळी ना आपल्याला कळते की आपल्याला एकमेकांची किती गरज आहे. कारण माहितीये का, आपण किती जरी बोलत नसलो तरी एका घरात राहतो म्हटल्यावर आपल्याला एकमेकांची गरज पडणारच आहे. आणि मग अशा वेळी काय होते, खूप मोठी पंचायत होते. जर आपण बोलत नसेल, आपल्यामध्ये अबोला जर चालू असेल नवरा बायकोच्या नात्यामध्ये, तर मग तिथे त्यावेळी जरा थोडी पंचायत होते. मग अशा वेळी मुलांना मध्यस्थी करावं लागतं. जे काही सांगायचं बोलायचं असेल ते मुलांच्या मार्फत एकमेकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि मग कधी कधी मुलं सुद्धा या गोष्टीला कंटाळून जातात. पण यावरून एकच गोष्ट लक्षात येते की कितीही जरी नवरा बायको वाद घालत असले ना तरी त्यांचं एकमेकांशिवाय पानही हालू शकत नाही. त्यांना रोज एकमेकांची गरज ही असतेच आणि
एकमेकांशिवाय त्यांचं काहीही होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट रिअलाइज होण्यासाठी सुद्धा त्या नात्यामध्ये थोडीफार स्पेस किंवा ते देणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे की तुम्ही एकमेकांसाठी किती गरजेचे आहात. आज भले जरी आपण कितीही भांडत असू, वाद घालत असू, पण शेवटी जे आहे ते आपल्या दोघांनाच पाहायचं आहे. ही पण गोष्ट रिअलाइज होण्यासाठी थोडं त्या नात्याला वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून जसा संवाद गरजेचा आहे तसंच त्या नात्यामध्ये मौन सुद्धा गरजेचं आहे. फक्त त्याला ना जास्त लांबवायचं नाही, जास्त काळ असं ते टिकवायचं नाही. म्हणजे ठीक आहे, जरा आपलं 2-4 दिवस डोकं शांत झालं आपलं, की आपण स्वतःहूनच पुढाकार घेऊन, दोघांपैकी कोणीही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्ही त्या जे आहे सध्या जो आपल्यामध्ये एक दरी निर्माण झाली असते, ती दरी आपण कमी करू शकतो. फक्त ना पुढाकार घेण्याची गरज आहे. तर असा हा विषय आहे. आणि मला तर आता छान वाटतंय जरा 2-3 दिवस, कारण कोणी म्हणणार नाही आहे की हे असंच झालं, ते तसंच झालं, बाई तू असंच केलं, म्हणून थोडं जरा चांगलं वाटतंय. पण हे फार काळ नाही, आपोआपच ते जरा 2-4 दिवस झाले की आपोआपच परत आणखी जे रेग्युलर लाईफ आहे आपलं ते सुरू होऊन जाते. मग हे असं केलं, ते तसं केलं, ते तसं केलं, परत काही दिवसानंतर त्याच्यावरून परत वादविवाद होतात. यालाच संसार म्हटलेला आहे आणि संसारात याच गोष्टी घडत असतात. आणि हे चालूच राहणार आहे. जे संसाराचं हे जे राडगाड आहे हे चालूच राहणार आहे. तुमचा, माझा, कोणाचाही संसार असो हा असाच असतो. फार क्वचितच लोकांचा असा असतील की ज्यांच्यामध्ये काही वाद होत नसतील, ते खूपच बाबा त्यांचा छान शांततेत गोडी गुलाबीने संसार चालू आहे, असं फार कमीच असतील. आणि संसारामध्ये जर तिखटमीठ नसेल, जरा नुसती गोडी गुलाबी पण काही कामाची नाही, जरा असे थोडेफार वादविवाद, थोडेफार, खूप खूप ताणायला नको, थोडेफार असं सुद्धा जरा व्हायला पाहिजे, म्हणजे तो संसार केल्यासारखा वाटतो. तर पहा, असा हा विषय होता. आणि मला वाटलं की हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. जेवढा संवाद महत्त्वाचा आहे तेवढाच मौन सुद्धा महत्त्वाचं आहे. तर म्हटलं आपण काय म्हणजे थोडंफार तरी आपण या विषयावर बोलूया, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आणि मी तुम्हाला माझंच उदाहरण दिलेलं आहे, कारण ते जरा लवकर पटतं. पण हे माझंच नाही तर जगातल्या प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यामध्ये ही गोष्ट घडत असते. तर पहा, असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमचे काय मत आहे किंवा तुमच्यासोबत असं होते का, आणि मग तुम्हाला पण छान शांत वाटतं का असा वाद झाल्यावर, किंवा हे व्हायला हवं की नको, ह्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव, तुमचे विचार, तुमच्या संसारातले काही अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. आणि तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर जर वाटत असेल की या विषयावर बोलायला पाहिजे, तर तसे सुद्धा तुम्ही मला विषय सुचवू शकता. मी माझ्या परीने प्रयत्न करेल, मला जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत तो विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. तर धन्यवाद.